ज्यांचा जन्म 1953 ते 1970 साली झाला, खास त्या सोनेरी पिढीसाठी. ही पिढी आता 40-45 ओलांडून गेली आहे किंवा 60-70 पर्यंत चालली आहे. ह्या आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीनं खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावरती राहिली. 1, 2, 5, 10, 20 पैसे बघितलेली ही पिढी खरंच धाडसी होती. शाई, त्याच्यानंतर बोरू, पेन्सिल, पेन पासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन, लॅपटॉप, पीसी उतारवयात सराईतपणे हाताळत आहे. ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन असलेली, पण आता उतारवयामध्ये स्कूटर, कार चालवणारी ही पिढी अवखळ तरी सुद्धा गंभीर असलेली, खूप भोगलेली आणि खूप दुःख सोसलेली, पण पूर्ण संस्कारित पिढी. टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्टर या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. मार्कशीट आणि टीव्हीच्या येण्याने यांच्या बालपणाचा बळी कधीच घेतला नाही. सायकलचे टायर आणि इतर निरुपयोगी गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं यात त्यांना कधीच कोणताच कमीपणा वाटला नाही. कैऱ्या तोडणं ही त्यांच्यासाठी कधीच चोरी नव्हती आणि कुठल्याही वेळी कोणाचंही दार वाजवणं यामध्ये कसलंही एथिक्स तुटत नव्हतं. वर्गात किंवा शाळेत स्वतःच्या बहिणीची सुद्धा कचरत बोलणारी ही पिढी. कुणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कुठेही खेळत असो, 100च्या स्पीडनं जाऊन तुझे बाबा आलेत, चल लवकर ही बातमी सांगणारी पिढी. गल्लीत कुणाच्याही घरी कसलाही कार्यक्रम असला तरी वाटेल ते काम न लाजता करणारी ही पिढी. कपिल, सुनील गावस्कर यांच्या बॉलिंगवरती, पेस, भूपती, स्टेम्फीवर, तर देव, दिलीप ते राजेश आणि धर्मेंद्रवरती प्रेम करणारी ही पिढी. भाड्यानं VCR आणून 4-5 पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी. कितीही शिकलं तरी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशी विश्वास असणारी, शिक्षकांवरती कधीच आवाज न चढवता, कमेंट न करता जगलेली ही पिढी. कॉलेजला सुट्टी असली तर आठवणीत स्वप्न रंगवणारी ही पिढी. पुन्हा डोळे झाकूयात का, 10, 20, 30, 40 लपायचं असेल तर लपा, मी आलोय अशी म्हणणारी ही पिढी. पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ आठवतो, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. धन्य ते जीवन जे खरं तर तुम्ही सगळे जगलाय आणि तुमच्या या सोनेरी पिढीला आमच्या आत्ताच्या पिढीचा मानाचा मुजरा.